नमस्कार बंधू आणि भगिनींनो, सांगा बरं, तुमच्या शेतात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, पण तरीही जानेवारीत विहीर कोरडी पडते. असं का होतं? पाणी जमिनीत जात नाही म्हणून नाही, तर पाण्याला खाली जाण्यासाठी रस्ताच मिळत नाही म्हणून. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमची विहीर उन्हाळ्यातही जिवंत ठेवेल. पाऊस पडतो, पण विहीर कोरडी हे बदलता येईल. पुढे पहा. आपल्या मातीत सगळीकडे काळी माती आहे. ही माती पाणी आत शिरू देत नाही. पाऊस पडला की पाणी शेतातच साचून राहतं. यामुळे पावसाळ्यात पिके कुजतात आणि उन्हाळ्यात पाण्याचा थेंब नसतो. म्हणजे पाणी जास्त असलं तरी संकट आणि नसलं तरी संकट. पण हे बदलता येईल का? हो. कसा? ते आत्ता सांगते. म्हणजे पाणी जास्त असलं तरी संकट आणि नसलं तरी संकट. पण हे बदलता येईल का? यावर एक अत्यंत साधा उपाय आहे, जलतारा खड्डा. हा खड्डा शेतातल्या काळ्या मातीला छेदून थेट खाली जातो. तो पावसाचं पाणी जमिनीखालच्या मुरूम थरात पोहोचवतो. मुरूम हे पाणी शोषून घेतो आणि जमिनीत साठवतो. एका साध्या जलतारा खड्ड्यामुळे तुमची विहीर 2 महिने जास्त चालू शकते. आता पहिला महत्त्वाचा प्रश्न, हा खड्डा कुठे खणायचा? शेताच्या सर्वात सखल भागात खड्डा खणा, जिथे पावसाचं पाणी आपोआप वाहत येऊन जमा होतं. बांधाच्या कडेला जागा असेल तर सर्वात उत्तम. पण लक्षात ठेवा, फक्त सोयीचं पडतं म्हणून विहिरीजवळ खड्डा अजिबात खणू नका. विहिरीजवळ खड्डा केला तर पाणी खड्ड्यात जाणारच नाही आणि मेहनत वाया जाईल. पण लक्षात ठेवा, फक्त सोयीचं पडतं म्हणून विहिरीजवळ खड्डा अजिबात खणू नका. आता खड्डा किती मोठा खणायचा ते पाहू. लांबी 4 फूट आणि रुंदी 4 फूट असावी. खोली मात्र 6 फूट असली पाहिजे. 6 फूट खणल्यावर आपण काळी माती ओलांडून मुरूम थरापर्यंत पोहोचतो. पिवळसर मुरूम दिसला की समजायचा आपला खड्डा एकदम योग्य ठिकाणी पोहोचला. खड्डा खणून झाल्यावर तो रिकामा सोडायचा नाही. खड्ड्यात फक्त आणि फक्त दगड भरायचे आहेत. सर्वात खाली मोठे दगड टाका, त्यावर मध्यम दगड आणि वर छोटे दगड. यात मातीचा एक कणही जाऊ देऊ नका. माती टाकली तर खड्डा बंद होईल, पाणी आत जाणारच नाही. गावात नवीन विहीर खणली असेल तर त्यातले दगड वापरले तरी चालतील. पावसाच्या पाण्यासोबत माती आणि गाळ येऊ शकतो. गाळ खड्ड्यात गेला तर खड्डा एका पावसात खराब होईल. हे टाळण्यासाठी खड्ड्याभोवती 6 इंच उंचीचा मातीचा बांध घाला आणि खड्ड्यावर गवत किंवा उसाचा चोथा पसरा. हे गवत एका गाळणीसारखं काम करतं, जे फक्त शुद्ध पाणीच आत जाऊ देतं. दर पावसाळ्यानंतर हे गवत किंवा चोथा बदलायला विसरू नका. आता पाहूया, पाऊस पडल्यावर नक्की काय होतं. पाऊस पडल्यावर पाणी वाहत येऊन या खड्ड्याजवळ साचतं. मातीचा बांध ओलांडून गवताच्या गाळणीतून पाणी आत शिरतं. दगडांमधून खाली उतरत ते थेट मुरूम थरात पोहोचतं आणि तिथून ते जमिनीत खोलवर जाऊन विहिरीला मिळतं. जे पावसाचं पाणी आधी वाहून वाया जायचं तेच आता तुमच्या विहिरीत साठतं. जलतारा खड्डा बांधून काम संपत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात त्याची एकदा तरी तपासणी करा. दगडांवर काळी माती साचली असेल तर खड्डा स्वच्छ करा. मग त्यावर पुन्हा नवं गवत किंवा चोथा टाका. थोडीशी मेहनत, पण फायदा मोठा. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावं लागणार नाही. आता सांगते, जलतारा खड्ड्यामुळे नेमका काय फायदा होतो. पावसाळ्यात शेतात पाणी साचत नाही, त्यामुळे पीक कुजण्यापासून वाचतं. उन्हाळ्यात विहिरीत पाणी जास्त काळ टिकून राहतं. यामुळे मग वाट कसली बघताय? आजच तुमच्या शेतात पाणी कुठे जमा होतं ते शोधा. त्या जागी जलतारा खड्डा खणा आणि त्यात दगड भरा. तुमच्या शेतातलं पाणी तुमच्याच शेतात अडवा. तुमच्या कुटुंबाचं आणि शेतीचं भविष्य आता तुमच्याच हातात आहे. जलतारा खड्ड्यासारख्या अनेक सरकारी योजना आणि शेती उपाय आहेत, पण माहिती नाही म्हणून आपण त्यांचा फायदा घेत नाही. म्हणूनच आलाय योजना दूत. आत्ताच योजना दूत सबस्क्राईब करा.